तर आज करूया बर्थडेची शॉपिंग. तर गुड मॉर्निंग मंडळी. सकाळची सगळी कामं आवरली आणि संडे होता, मुलं घरीच होती आणि इथे सकाळी सकाळी श्रेया मॅडमचा चालू होता डान्स. आणि तिला डान्स फार जास्त आवडतो होता. तिला सध्या मी डान्स क्लास लावायचा विचार करते, पण आमच्या इथे ना एकही डान्स क्लास नाही आहे. तर आता म्हणून ती असं टी व्हीवर बघून तिला प्रॅक्टिस करत असते आणि फार छान डान्स करते. नंतर मग रेडी झालो आणि बर्थडे गर्लसाठी सामान आणायचं होतं. त्यानंतर आम्ही इथं शॉपवर आलो. इथं बलून्स वगैरे घेतले, तिच्यासाठी हेअर बेल्ट वगैरे पाहिले आम्ही. अजून थोडंसं सामान घेतलं. लगेच आलो केकच्या शॉपवर. तर केकची ऑर्डर द्यायला आलो, पण इथं काही केक आम्हाला भेटला नव्हता, आम्हाला जसा पाहिजे तसा. म्हणून आम्ही दुसऱ्या दुकानावर गेलो. तर या शॉपवर आलो आणि इथे पण खूप सुंदर सुंदर असे केक आहेत. तर इथं फायनली श्रेयाला जो केक पाहिजे होता त्याचा ऑर्डर दिला आणि नंतर घरी आलो आणि मी आल्या घेऊन बसले होते तुरीच्या शेंगा. आता जोपर्यंत हा सीझन संपत नाही शेंगांचा, तोपर्यंत दर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आमच्या घरी या शेंगांची आमटी होणारच झाली. आणि असं कोणीच नाही आमच्या घरात की ज्याला ह्या आमटीची चव बिलकुल आवडत नाही. असं प्रत्येकाला आवडते आणि खूप आवडीने खातात. त्यामध्ये आधी सगळ्यात जास्त आवडीने खातो. तर इथं मी आमटी वगैरे करून घेतली. एक एक करून सगळा स्वयंपाक करायचा राहिला होता. बाहेरून आल्यानंतर थोडं घाई गडबडीने स्वयंपाक केला मी. मग जेवणं वगैरे केली आणि आता ठरवलं की रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एक वॉक करणारच. वॉक वगैरे करून आल्यानंतर भांडे वगैरे सगळे आवरून घेतले आणि संध्याकाळचा आपला नाईट रुटीन करत होते. थंडी जरी कमी झाली ना तरी स्किनची काळजी घेणं गरजेचंच आहे. म्हणून मॉइश्चरायझर, नंतर बॉडी लोशन आणि थोडं लिप ग्लॉस म्हणजे वॅसलिनचा किंवा हिमालयाचा तुम्ही वापरू शकता. बाय बाय.